नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचे. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून एकदम खमंग खुसखुशीत अशी बिस्किटे. ते पण बिना सोडा किंवा बिना बेकिंग पावडर पासून आपण बनवणार आहोत. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. चला आता आपण साहित्य बघू. हे गव्हाचे पीठ आपण 1.5 वाटी घेतलेले आहे, बेसन 1 वाटी घेतलेले, पिठी साखर पाऊण वाटी घेतले, तूप अर्धी वाटी छोटी आणि ही वेलची पावडर. आता आपण मळण्यासाठी प्रथम तूप घेऊया एका बाउलमध्ये. त्यामध्ये पिठी साखर घालून घेऊ आणि ते चमच्याने एकसारखे हलवून सर्व एकजीव करून घेऊ. आता त्यामध्ये सर्व पीठ मिक्स करून घेऊ. गव्हाचे पीठ, बेसन आणि वेलची पावडर सर्व घालून घेऊया आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडे दूध घालून चांगले मळून घेऊया. आता आपलं घट्ट असं मळून झालेलं आहे. आता आपण एक लोखंडाचा तवा घेतलेला आहे, तोपर्यंत तापण्यासाठी ठेवूया. आता हा एक पॅन आहे, त्याला आपण वरून असं तूप लावून घेऊया आणि आता ह्याची आपण छोटी छोटी बिस्किट बनवून घेऊया. असं गोल करून सर्वप्रथम अशी थोडी चपटी करायची आणि हा एक आपला झारा असतो, त्याने हा शेप द्यायचा. आपण शेप असे काटेरी चमच्याने सुद्धा देऊ शकतो. एवढ्या साहित्याच्या प्रमाणामध्ये 20 बिस्किटे होतात. अशा प्रकारे आपण सर्व बिस्किटे तयार करून घेऊया. आता आपण हा तवा तव्यामध्ये ठेवून झाकून ठेवूया. ह्या बिस्किटांना 20 ते 25 मिनिट लागतात. आता बघूया आपण शिजलेले आहेत का. गॅस मीडियम ठेवूनच शिजून द्यायची. आता आपण हाताने चेक करून बघूया. आपली बिस्किटे शिजलेली आहेत. वरून थोडी मऊ लागते, पण थंड झाल्यानंतर ते कडक कुरकुरीत असे होतात. आपण गॅस बंद करून ठेवूया आणि थोडा वेळ 1 तासभर थंड होऊन देऊया. आता बघूया आपण. आता बघा आपली बिस्किटे थंड झालेली आहेत आणि चांगली झालेली आहेत, खुसखुशीत अशी झालेली आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. मी सुद्धा करून बघा अशी साधी आणि सोपी रेसिपी. आणि चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण बिस्किट सर्व काढून घेऊया. खाली अजिबात चिकटली नाही. हे बघा, आता तुम्हाला मी मोडून दाखवते. एकदम लगेच मोडले जाते. आतून पण बघा एकदम जाळीदार आणि खुसखुशीत झालेले आहेत. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.